मित्रांनो, माझं नाव ममता. या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. एकदा झालं असं, माझ्या घराच्या शेजारी एक तरुण राहायचा. खूपच शांत आणि साधाभोळा, दिसायला खूपच देखणा होता. पण एक दिवशी असाच तो माझ्या घरी आला. खूपच नाराज होता. मी म्हटलं, काय रे, काय झालं? त्यावेळेस तो म्हटला की बघा ना, आजकाल सगळे मित्र आपल्या मैत्रिणीला घेऊन कुठे ना कुठे बाहेर फिरायला जातात, पण मला कोणीसुद्धा मैत्रीण नाही. आणि त्याच्यात व्हॅलेंटाईन डे जवळ पण आला आहे. मला तर बाहेर फिरू पण वाटत नाही. नेहमी मित्र काही ना काही मला अगदी म्हणतात, त्यामुळे मला अजिबात करमत नाही. मी म्हटलं की व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय असतं? त्यावेळेस तो म्हटला की आपल्या मैत्रिणीला आपण पाहिजे ते गिफ्ट देतो आणि नंतर आनंद घेतो. मला पण काही माहीत नव्हतं. पण त्या दिवशी मी म्हटलं, असं समज मी तुझी मैत्रीण आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी तो मला कॅडबरी घेऊन आला. कॅडबरी खायला लावली आणि नंतर बाई गं, त्या शेजाऱ्याने माझ्यासोबत काय केलं आणि त्या दिवशी मी कशी मैत्रीण होऊन त्याला आनंद दिला, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी, जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव ममता आहे. तशी आमचे मालक नेहमी शहरात कामानिमित्त राहायचे. मी इकडे गावाकडे होते. माझ्या सासूबाई जास्त करून माझ्या नंदेच्या गावी असायच्या, तर कधी माझ्या दिरांच्या घरी. कारण की माझ्या सासूबाई आधी माझ्या दिराची आणि नंदेची मुलं लहान लहान होती. त्यांना पाहण्यासाठी सासूबाईंचा जीव नेहमी अगदी तरसत असायचा. त्यामुळे सतत तिकडे जायच्या. मी मात्र घरी एकटे होते. गावातल्याच एका कपड्याच्या दुकानामध्ये मी काम करायचे. त्यामुळे संध्याकाळ नेहमी घरी असायचे. सकाळी गेले की संध्याकाळपर्यंत घरी यायचे. माझ्या शेजारी एक कुटुंब राहायला होतं आणि त्याच्यामध्ये तो तरुण, म्हणजे त्याचं नाव राज होतं. तो राज नेहमी आमच्या घरी असायचा. कारण की मी पण शेजाऱ्यांच्या घरी असायचे. दिवसभर करमायचं नाही. मात्र सकाळ संध्याकाळ भाजी नीट करण्याची असो किंवा गप्पा काय सांगायचे असो, मी नेहमी शेजाऱ्यांच्या घरी असायचे. आमचं आणि त्यांचं नातं अगदी एक कुटुंबासारखं झालं होतं. पण राजेश खूपच हुशार होता आणि कॉलेजमध्ये नेहमी तो दिसायला खूपच देखणा. गल्लीमधल्या सगळ्या बायका त्याला बोलण्यासाठी तरसायच्या. मात्र मी त्याच्यासोबत असले की मला पण खूप चांगलं वाटायचं. तो नेहमीच माझ्याकडे त्याची काही अडचण असली तर येत असायचा. एक दिवशी असाच घरी त्या दिवशी कोणी नव्हतं. नेमका रविवारचा दिवस होता. मी पण त्या दिवशी कामावर गेले नव्हते. घरातलंच काम सकाळपासून उरकत होते. कपडे धुतले, घरातली लादी पुसली, भांडी घासली. खूपच कंटाळा आला होता आणि त्याच्यात टी व्हीला रिचार्जसुद्धा केला नसल्यामुळे घरात लक्षच लागत नव्हतं आणि करमतसुद्धा नव्हतं. म्हणून शेजारच्या त्या राजच्या घरी मी गेल्यानंतर त्याच्या आईला मी आत्या म्हणायचे आणि त्याच्या वडिलांना मामाजी म्हणायचे. ते दोघे पण घरात नव्हते. राज मात्र त्याच्या रूममध्ये होता. हे पाहून मी लगेच त्याच्या रूममध्ये गेले. तो खूपच नाराज होता. मी म्हटलं, काय रे? आणि मोबाईलमध्ये पाहून का उदास असल्यासारखं बसलाय? तो म्हटला, काही नाही. मी म्हटलं, अरे बोल ना. तो म्हटला की काय नाही, आज माझं मन खूपच नाराज आहे. मी म्हटलं, का? आणि तू गेला नाही बाहेर कुठे? नाही गेलो. आता हा फेब्रुवारी महिना आहे आणि डे चालू होणार आहेत. मला तर कुठे जायचं नाही. माझे मित्र नेहमी मला काही ना काही बोलणार. मी म्हटलं, का रे? त्यांच्यासोबत भांडण झालं का तुझं? तो म्हटला, काही नाही. तो लगेच तिथून उठला आणि बाजूचीच खिडकी उघडली. खूपच गरम होत होतं. त्यावेळेस मी म्हटलं की बोल ना. त्याने लगेच शर्ट काढून बाजूला फेकला आणि बेडवरती अगदी पडला. तो म्हटला की अहो, हे फेब्रुवारी महिना, काही ना काही असतं. रोज डे, टेडी डे असे. मी म्हटलं, मग? त्यावेळेस तो म्हटला, आता व्हॅलेंटाईन डे येतोय ना, मी तर आपल्या मैत्रिणीला घेऊन बाहेर कुठेतरी फिरायला जाणार आणि मी एकटाच राहणार. त्यामुळे मी काही बाहेर जात नाही. बागेमध्ये गेलो होतो सकाळी, तर तिथे माझे काही मित्र आपल्या गर्लफ्रेंडसोबत होते आणि काही लोक मोबाईलमध्ये व्यस्त होते. मी मात्र नको काही दिवस बाहेर फिरायला म्हणून रूममध्येच बसलो.
मी म्हटलं हो का, हे काय असतं? त्यावेळेस तो म्हटला व्हॅलेंटाईन डे दिवशी मित्र आपल्या मैत्रिणीला घेऊन खूप आनंद घेतात आणि तिच्यावर खूप प्रेम करतात, मनातली सगळ्या गोष्टी बोलून दाखवतात. मी तर हे नवीनच ऐकत होते. मी म्हटलं आमच्या वेळेस नव्हतं काय? तो म्हटला तुम्हाला नाही समजणार, जाऊ द्या. त्यावेळेस मी म्हटलं अरे मैत्रीण नाही म्हणून एवढा काय नाराज होतोय? असं समज की मी तुझी मैत्रीण आहे आणि तुला काय बोलायचं आहे, सांगायचं असेल मला सांग, पण असा उदास नको बसू जाऊ, मला नाही आवडत. तो म्हटला की हो, तुम्ही मैत्रीण होणार का माझी? मी म्हटलं हो. तो म्हटला मग मी पाहिजे म्हणेल ते सगळं करावे लागेल, माझं सगळं ऐकावे लागेल. मला सुरुवातीला वाटलं की काय एवढं काही बोलणार नाही तो आणि एवढं काय नसेल त्याच्यामध्ये. मी म्हटलं हो. त्यावेळेस तो म्हटला की मग प्रॉमिस करा. मी म्हटलं हो, तू म्हणशील ते मी करेन. मग आम्ही बोललो. तो जेवणसुद्धा त्याने केलं नव्हतं हे मला समजलं. मी म्हटलं थांब, मी जेवण घेऊन येते. त्यांच्या किचनमध्ये गेले आणि भाजी गरम केली, पोळ्या वगैरे घेतल्या आणि मग मी त्याला जेवण घेऊन त्याच्या रूममध्ये गेले. तो लगेच आनंदी झाला आणि म्हटला की नाही, असं नाही, मला तुमच्या हातातून पहिला घास खायचा आहे. मी म्हटलं होय का? बाई गं, मी खूपच लाजले. म्हटलं की बाई कोणीतरी बघेल. तो म्हटला कोण बघणार आहे? मी म्हटलं अरे खिडकी उघडी आहे ना. तो म्हटला की नाही, कोण आहे तिथे? आणि आत्या मामांजी कुठे गेलेत? त्यावेळेस तो म्हटला की ते जरा बाहेर गेलेत आणि दुपारनंतरच ते येणार आहेत. मी म्हटलं बरं. मग काय, मी त्याला जेवणाचा एक घास घातला. त्यावेळेस तो खूपच आनंद झाला. म्हटला की खरंच अशी मैत्रीण पाहिजे, माझी काळजी घेणारी. मी म्हटलं होय का? तसं जर असलं तर मी तुझी नक्कीच मैत्री होईन, कारण की मला खूप आवडतं एखाद्याची अशी मनापासून काळजी घ्यायला. आम्ही खूप वेळ बोललो. त्याने जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ तो मोबाईल दाखवत होता. त्याचे खूपच भारी भारी फोटो होते, पण जास्त करून त्याचे फोटो अगदी शर्ट नसलेलेच होते. तो नेहमी जिममध्ये व्यायामला जायचा, त्यामुळे त्याचं शरीर पण अगदी धनदाकड धिप्पड होतं. पाहता क्षणी कोणी प्रेमात पडेल. तो माझ्याजवळ आला होता, मात्र त्याच वेळेस मला समजलं माझा घराचा दरवाजा तर उघडाच आहे. मी म्हटलं बरं बस, मी जाते. असं म्हणून मी घरी आले आणि नंतर मला झोप लागली होती. आळस पण खूप आला होता कामाने, अशीच मी झोपून गेले. असेच रोज आमचं बोलणं व्हायचं. तो सकाळ संध्याकाळ माझी भेट घ्यायला यायचा. कधी कधी मी कामावर त्या दुकानात असले की नेहमी तिथे यायचा आणि आलं की मला बोलण्याचा प्रयत्न करायचा. मी कामावर जास्त काही बोलू शकत नव्हते. कामावरून मी सुटले की तो गाडी घेऊन मला घेण्यासाठी यायचा. मला आजकाल त्याचं हे काही समजतच नव्हतं, कारण की खूपच आमची जवळीक वाढली होती. माझ्या मनात तसं काही नव्हतं. मात्र तो कधी मला काही गिफ्ट आणायचा तर कधी गुलाबाचं फूल. तो म्हटला की या दिवसात देते. मग असंच काही दिवस निघून गेले. एक दिवशी सकाळचाच तो माझ्याकडे आला. तो म्हटला की आज आपल्याला बाहेर कुठेतरी फिरायला जायचं आहे. मी म्हटलं का रे, आज काय आहे? तो म्हटला की आज 14 फेब्रुवारी आहे ना, व्हॅलेंटाईन डे दिवशी मित्र आपल्या मैत्रिणीला घेऊन बाहेर फिरायला जातात. मग मला तर तुम्हीच मैत्रीण आहे ना, येचाल का? मी म्हटलं अरे पण मी कामावर जायचं आहे. तो म्हटला की मग आजच्या दिवस घ्या ना सुट्टी, माझ्यासाठी एवढं नाही का घेऊ शकत? मी म्हटलं अरे नाही, माझे मालक खूपच ओरडतील. मी नाही म्हटले. तो खूपच नाराज झाला, रागातच घरातून निघून गेला. हे पाहून मला पण खूप वाईट वाटलं. त्यावेळेस मग काय, मी पण सुट्टी घेतली कामावरून आणि लगेच त्याच्याकडे गेले. घरामध्ये तो तर काही दिसला नाही. मी आत्यानं विचारलं त्यावेळेस त्या म्हटल्या की अगं कुठेतरी बाहेरच गेलाय, घरात पण नाही आला, गाडी घेऊन गेलाय. हे पाहून मला खूपच वाईट वाटलं की मी त्याचं मन दुखावलं आहे ते. हे पाहून मी घरी आले आणि लगेच त्याला फोन केला. तो म्हटला की बोला. मी म्हटलं अरे लगेच रागात निघून गेला. तो म्हटला मग काय करू, तुम्ही तर माझ्यासोबत येणार नाही बाहेर फिरायला. मी म्हटलं बरं येते, ये मग घ्यायला मला. तो म्हटला नको, असं करा तुम्ही चालत थोडंसं आपल्या गल्लीपासून पुढे या, तिथं आल्यानंतर आपण जाऊ, कारण की घरातल्यांनी पाहिलं तर विचारणार नंतर कुठे चाललाय म्हणून. मी म्हटलं बरं. त्यावेळेस तो म्हटला की तुमच्या आवडीचा ड्रेस वगैरे घाला. तशी मी घरामध्ये कधी कधी ड्रेस घालायचे. मग आता त्याने सांगितलं म्हटल्यावर मग घातला. त्याच्यामध्ये मी खूप सुंदर दिसत होते. मला विचारणारं कोणीसुद्धा नव्हतं. मी माझ्याच मनाची राणी होते. हां, मी थोडीशी अडाणी होते, मात्र काही गोष्टी मला चांगल्या समजत होत्या. मग काय, तो तिथे बाईकवर होता. मी पाहिल्यानंतर
तो खूपच आनंदी झाला. म्हटला, वा, आज खूपच सुंदर दिसताय. मग आम्ही दोघं बसून गेलो बाहेर फिरायला. मी म्हटलं, अरे कुठे चाललोय? तो म्हटला की बाजूच्या शहरामध्ये जाऊया, कारण की गावामध्ये कोणाला दिसलो की अगदी चर्चा होऊ लागते, इथून खूप लांब. मग काय, आम्ही तिथून चांगलेच 50-60 किलोमीटर आलो होतो गावाच्या बाहेर, आणि ते चांगलं शहर होतं. तिथे एका ठिकाणी आम्ही जाऊन बसलो. मी म्हटलं, हे काय? तो म्हटला, हे हॉटेल आहे. मग मी म्हटलं की इथे कशाला? तो म्हटला की अहो, असं तसं इथे बसायला कुठे चांगली जागा नाही, आणि म्हणून म्हटलं की कुठेतरी बाहेर जाऊया फिरण्यासाठी, म्हणून तुम्हाला घेऊन इथे आलो आहे. इकडे कोणी येण्याची आणि जाण्याची काहीसुद्धा अगदी कल्पना नाही. तो म्हटल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये आमच्या दोघांशिवाय कोणीसुद्धा नव्हतं. त्यांनी एक रूम घेतली होती. मला तर बाई गं, माझं काळीचं धडधड करत होतं. मला समजलं होतं की आता नक्की काय होणार आहे ते त्याच्यासोबत. मग काय, त्या दिवशी आम्ही रूममध्ये येऊन मी बसले. तो म्हटला की 2च मिनटात आलो मी फ्रेश होऊन. मी म्हटलं, बरं. तो गेला आणि बाई गं फ्रेश होऊन आला. येताना हातामध्ये काहीतरी त्याने गिफ्ट घेऊन आला होता. मी म्हटलं, काय आहे रे? तो म्हटला, पहा ना. मी ज्यावेळेस गिफ्ट उघडलं त्यावेळेस मला दिसलं की त्याच्यामध्ये कॅडबरी होती, आणि त्यांनी माझ्यासाठी काहीतरी आणलं होतं. त्यांनी माझ्यासाठी एक चांगला ड्रेस आणला होता. मी पाहून खूप आनंदी झाले. तो म्हटला, तुम्ही माझ्या मैत्रीण आहे ना, मग तुम्हाला मी माझे पैसे ठेवले होते खूप दिवसापासून साठवून, त्याचा हा ड्रेस. मी म्हटलं, खूप चांगला आहे, आवडला मला. मी म्हटलं, पण हा खूपच अगदी लहान आहे रे. तो म्हटला, असू द्या, घाला ना. त्यावेळेस मी म्हटलं, बरं थांब, मी चेंज करून येते. बाई गो, तो फक्त एका नाडीचा तसला ड्रेस. मी खूपच लाजत होते. तो म्हटला, असू द्या, खूप सुंदर दिसत आहे. मी त्याच्याजवळ येऊन बसले तर तो म्हटला, केस अशी मोकळी सोडा, त्याच्यामध्ये अजून तुमचं सौंदर्य उठून दिसेल. असं म्हटल्यानंतर मग मी पण माझ्या केसांचा चाप काढला आणि वेणी सोडून मी केस रिकामी सोडले. तो पाहून खूप आनंदी झाला. त्यांनी म्हटला की असंच पाहवतच राहावं वाटते. त्याने कॅडबरी दिली. तो म्हटला की तुमच्या गोष्टी कॅडबरी मला खायचे. हे पाहून मी खूपच लाजले. मी म्हटलं, असं काय, मला खूप लाज वाटते. तो म्हटला, हो, एवढ्या गोष्टी तर होतच राहतात व्हॅलेंटाईन डे दिवशी, ह्या सगळं नॉर्मल गोष्टी आहेत, तुम्ही लाजू नका, असं तो मला म्हटला. आणि मग काय, आता मी त्याला नाही पण म्हणू शकत नव्हते. इथपर्यंत तर आले होते. मग आम्ही दोघांनी एकच कॅडबरी खाल्ली. खूपच गोड होती. तो म्हटला की तुमच्यासारखीच आहे. आम्ही बोलत होतो. बोलता बोलता तो मला म्हटला की माझ्या ओठांवर तुमचे ओठ टेकून तुमच्या रसाळ ओठांची चव मला पाहायची आहे. मी खूप लाजले आणि म्हटलं, अरे हे काय? तो म्हटला की तुम्ही माझी मैत्रीण आहे ना, व्हॅलेंटाईन डेला हे सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. मैत्रिणीमध्ये असंच होतं. माझे मित्र तर खूप आनंद घेतात. असं म्हटल्यानंतर मी म्हटलं, हो का, खरंच की असंच काय? तो म्हटला, हो. मग मी पण त्याला साथ देऊ लागले. आता मला मात्र समजलं होतं की आमच्यामध्ये काय घडणार आहे ते. ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखा तो मला आनंद घेऊ लागला. हा शेजारचा राज मी तेवढा सभ्य आणि साधा समजत होते, त्याच्यापेक्षा तर खूपच हुशार होता बाई गं, हे मला आता समजलं होतं. तो नुसताच म्हणायला साधा भोळा होता, पण खरा काय होता आता मला समजू लागलं. आम्ही वेड्यासारखे आनंद घेत होतो. खूप दिवसानंतर माझ्या पण आयुष्यात असं कोणीतरी सुखाने आनंद देणारं, क्षण देणारं कोणी भेटलं होतं. मी थोडीच थांबणार होतो. मग काय, त्या दिवशी तो मला आनंद घेऊ लागला. मला पण सुरुवातीला नको वाटायचं, हे चुकीचं आहे असं वाटलं. नंतर मी पण विचार केला की जाऊ दे, असाही तो माझा मित्र आहे आणि एवढं तर बनतंच. असंही मी दिवसभर कामातून खूपच कंटाळून जाते, मला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही, आणि असाही हा एवढा देखणा आहे चांगला, मग ह्याच्यासाठी मी एवढं केलं तर कुठे काय बिघडलं, असं म्हणून मी आनंद घेऊ लागले. तो नंतर सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेऊ लागले. मला पण खूपच सुख मिळू लागलं आणि मी पण त्याला चांगली साथ देऊ लागले. आमचं त्या दिवशी दिवसभर चांगलंच प्रेम खुलत गेलं. खरं आज मला कळला व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय असतो ते. असे सुंदर क्षणाचे आम्ही त्या दिवशी दिवसभर आनंद घेतला. त्याच्यासोबत हॉटेलमध्ये सगळा दिवस वेळ घालवला होता. नंतर खूपच भूक लागली. त्यावेळेस आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं. मी म्हटलं, बरं आता मला घरी सोड. तो म्हटला, आजच्या दिवस राहू नाही ते. मी म्हटलं की अरे असं कसं? तो म्हटला की असू द्या,
तुम्हाला पण खूप मस्त वाटेल आणि मला पण तुमच्यासोबत वेळ घालवायला, कारण की हा दिवस माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. असं त्यांनी म्हटल्यानंतर मी पण होकार दिला आणि पुन्हा बाई गं रात्रभर आमच्या दोघांचं प्रेम असंच बहरत गेलं. तो सुंदर क्षणाचे अनुभव देतच होता. तर कशी वाटली ही कथा? तुमच्यासोबत घडलंय का असं काही? ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.